सो काका, हे माझं क्लिनिक. छान आहे जागा, छान आहे. फक्त आता इथे फर्निचर नाही आणि सॉरी खुर्च्याही नाही आहेत बसायला. येतील ना कधीतरी. मला ना मानसी वास्तू बिस्तूतलं काय कळत नाही, पण एक सांगू, जागा छान आहे. हो ना? हो, खरंच छान. मी तुला म्हटलं होतं ना माझं काम आहे. हो. बोलू? हो हो. मला विक्रांतबद्दल बोलायचंय. काल अगं काय झालं की तो आपल्या खोलीत होता, दरवाजा बंद होता. अलका त्याला बोलवायला गेली तर आतून काही आवाज नाही, काही नाही. तिने हाका मारल्या, दार वाजवलं आणि सध्या त्याची परिस्थिती अशी आहे की आम्ही म्हणजे सगळ्यांना एकदम टेन्शन आलं की काय झालं काय नाही. बापरे. मग नाही, काही वेळानंतर त्यांनी उघडलं दार. तो काय कोणाशी बोलला नाही, एवढंच म्हणाला की मला एकट्याला राहू दे. आम्ही सगळे परत आलो. काय आहे ना, त्याची सध्या म्हणजे त्याच्यावर सध्या उपचार चालू आहेत. डॉक्टर राजहंस म्हणून एक लेडी डॉक्टर आहे, ती बघते सगळं. पण मला असं वाटतं मानसी की या ट्रीटमेंटच्या पलीकडे जाऊन काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे काय करायला हवं ते नाही मला नेमकं सांगता येणार, पण ना म्हणजे कसं आहे की त्याला जास्त जवळून ओळखणाऱ्या कोणीतरी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. मी करते विचार काका, काय करता येईल आपल्याला. काय करता येईल म्हणजे पाहिजे तर मी एक काम करते, मी निर्मला आत्यांना भेटते आणि त्यांच्याशी डिस्कस करते. बरं, मी येईन ना पाहिजे तर तुझ्या बरोबर तिच्याकडे. नको काका, आधी मीच भेटते. कसं आहे आमचं डॉक्टर टू डॉक्टर हे बोलणं होईल. चालेल ना? हो, मला काय कळणार तुमच्या. पण मानसी, तू विक्रांतला मदत करायला तयार झालीस ना, वाटतं आता नक्की काहीतरी होईल चांगलं. ऑफकोर्स काका, आपण होप्स नाही सोडायचे, त्याशिवाय कसं चालणार. येऊ मी सोडते तुम्हाला. आलीच. चल 5 मिनिटं घरी. नको काका, 5 मिनिटाचे 15 मिनिटं कधी होतील ते कळणार नाही. उशीर होईल. चल ना. काका, एरवी मी आले असते, पण आता ईशा वाट बघत असेल माझी. ठीक आहे ना. विक्रांतला माझा हाय सांगा. हो नक्की. मनसी, का माझ्यासाठी निरोप पाठवतेस तू? आता कशाला मला हॅलो आणि हाय? इतके वर्ष मी हाय खाऊन बसलोय, त्याचं तुला काहीच वाटत नाहीये. आणि माझ्या मागे माझ्या बाबांबरोबर कटकारस्थान रचतेस. तरीच बाबा तुझं खूप कौतुक करत असतात. विक्रांत, अरे इथे काय करतोस? चल खाली चल. कशाला? अरे खाली सगळ्यांबरोबर बस, सगळ्यांशी गप्पा मार, टीव्ही बघ. चल. नको, मी बरा आहे इथे. अरे आज तू दिवसाची सुरुवात किती छान केली होतीस. तू स्वतः येऊन मला उठवलंस. आपण मॉर्निंग वॉकला गेलो, भरपूर गप्पा मारल्या. तू आल्यावर इतका पोटभर जेवलास. विक्रांत, तू काय कबूल केलं होतंस? तू कणखर बनणार आहेस. काय करायचं कणखर बनून? हे असं काय? आई, काय करायचं कणखर बनून? विक्रांत, अरे असं का म्हणतोयस? मला माहित नाही. अरे आज दिवसभर इतका छान वागलास आणि आता रात्री असं एकदम काय झालं? दिवसभर मला काय झालं होतं मला नाही माहित.
बरं नाही माहिती ना, मग जाऊ दे. तू असा इथे एकटा नको बसूस. चल चल खाली चल बघू. हे बघ आई, मला वाटलं तर मी येईल. तू जा आई, तू जा. हे बाप्पासमोर हात जोडायचे. हा चला आता शुभम करोती म्हणूया. मला ते येतं. अरे वा, चल कर सुरुवात बरं. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्का कानी कुंडली मोतीवा. दिवाळ पाहू नमस्कार दिवा लावला देवा पाशी. उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. अरे वा, किती छान म्हटलंस. ए, आम्हाला नाही येत असं बोलताना. मग मी तुम्हाला शिकू. हो चला शिकवूया आजोबांना. चल. चला. अरे चा मम्मा आली. चला 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 मम्माकडे जाऊ आपण. मम्मा, मी शुभं करोति म्हटलं. व्हेरी गुड. मला कलेवर उचलून घे ना. बाळा, मम्मा खूप दमून आली ना, माझ्याकडे ये तू. हा नको, मला मम्मा हवे. आजी मी बघते तिला. बर, मग हात पाय धुवून या आणि जेवायला या. हो. हा मी बघू जेवणाचं. थांब, मी पण आले तुझ्या मदतीला. विक्रांत, विक्रांत, विक्रांत उठ ना. अरे चल ना, आपल्याला फिरायला जायचं ना. हे बघ मी तयार होऊन आलीये. नाही आज नको, तू जा एकटी. हे असं काय करतोस? अरे काल किती उत्साहाने उठवलंस तू मला, आणि आज अजून झोपलायस. आई आज नको ना, जा तू. विक्रांत असं नाही हं. आपलं काय ठरलं होतं? एकही दिवस चुकवायचं नाही ठरलं होतं ना. मग मी नाही येत आई, तू जा. हे काय, तुम्ही गेला नाही आता तो आला तर जाणार ना. का? मूड नव्हता त्याचा? कोण जाणे. तो म्हणाला तू जा, आणि स्वतः सरळ झोपला. एक दिवस असा वागतो, एक दिवस तसा वागतो. मला ना या मुलाचं काही कळे नसत झालंय. ठीक आहे, हे असं होणारच ना. अहो पण मी कसं वागायचं त्याच्याशी? तू काही करू नकोस, तू शांत राहा, धीर सोडू नकोस. हं? मी निर्मलाला फोन करतो. आत्ता नाही, दुपारी करेन, लंच टाइम मध्ये. ती फ्री असेल तेव्हा. त्या तरी काय सांगणार. तू काही खाल्लंयस का? हो, मी घरूनच खाऊन आली. माझा लंच टाइम आहे आता. माझ्याबरोबर खाशील ना थोडस, म्हणजे मला कंपनी म्हणून तरी. चालेल. सँडविच चालेल. चालेल. हॅलो, हां सारिका, सँडविच पाठव. बोल. आत्या, मी विक्रांतच्या बाबतीत एक विचार केलाय. त्याच्या ज्या डॉक्टर आहेत, डॉक्टर राजा हंस, त्यांच्याशी जाऊन मी बोलू? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तू काय आणि कोण म्हणून बोलणार? मी त्यांच्याशी वेगवेगळ्या नात्यांनी बोलेन आत्या. सगळ्यात आधी म्हणजे कलीग म्हणून, त्याची मेहुणी म्हणून, आणि एक पीडियाट्रिशियन म्हणून सुद्धा. मी एक्सप्लेन करते.
त्याची मेहुणी म्हणून ताईमुळे झालेला त्याला मनस्ताप मी जवळून पाहिला. त्याच्यावर त्याचा काय परिणाम झालाय हे माहिती आहे मला. त्याची कलिग म्हणून त्याला इथे मी पॅशनेटली काम करताना पाहिलंय, दिवस रात्र. किती मेहनत घेतो इथे, किती स्ट्रेस असतो, किती जबाबदारी असते, हे सगळं मी जवळून पाहिलंय. हा सगळा जो तुझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, म्हणजे जो तू त्याच्या सोबत घेतलेला आहेस, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहेस, तो तू त्यांना सांगणार, राईट? हो. याचा फायदाच होईल. आय थिंक इट विल हेल्प हर. बालरोगतज्ञ म्हणून काय सांगणार? एक्सक्यूज मी मॅम. आत्या, मी आल्यापासून 1-2 वेळा जे काय त्याला भेटलीये, मी त्याचं बिहेवियर ऑब्झर्व केलंय. एक पीडियाट्रिशियन म्हणून मला वाटतं की आपल्याला विक्रांतला लहान मुलांसारखंच ट्रीट करावं लागणार आहे. लहान मुलांना ट्रीट करताना जितका पेशन्स लागतो, कदाचित त्याही पेक्षा जास्त लागेल. करेक्ट. गुड. तुझा जो अप्रोच आहे तो अतिशय करेक्ट आहे. मला वाटतं तू पुढे जायला काहीच हरकत नाही. यू शुड गो अहेड. घे. हॅलो. हा, अरे मी हो, माझा लंच चालू आहे. एक 10-15 मिनिटानंतर फोन केला तर चालेल का? हा, हो, करते मी. विजयचा फोन. त्यालाही विक्रांत विषयीच बोलायचं असणार. सगळ्यांच्या जीवाला नुसता घोर लागलेला आहे. आय थिंक यू शुड गो अहेड. माझ्याकडून तरी ग्रीन सिग्नल आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू आत्या. मग भाडं नक्की करायचं मानसी मॅडम? हो. ठीक आहे. हे बघा, ह्या पेपरवर सही करा. हा घ्या पेन. तुम्ही पण सही करा. तुम्हा दोघांना रजिस्टर ऑफिसमध्ये यावं लागेल. वेळ फिक्स करतो आणि तुम्हाला कळवतो. हे ठीक. हे घ्या. आणि हे पेढे घ्या. थँक्यू मॅडम. काही लागलं तरी कळवा. आता ही जागा तुमची झाली. ऑल द बेस्ट. चला येतो. हॅलो. हॅलो आजी. बोल ग बनू. आजी, माझं क्लिनिकचं डील फायनल झालं. अग्रीमेंटवर सह्याही झाल्या आणि मला चाव्या मिळाल्या. हो का? वा वा वा. आजी, फायनली माझं स्वतःचं क्लिनिक ओपन होणार आहे. हो ग हो. किती जागा बघितल्यास, शेवटी मनासारखी मिळाली. आणि बाकीच्याही गोष्टी जमून आल्या, हे बरं झालं. आजी ऐक ना, आजोबांना फोन दे ना. अगं, ते आता जरा थत्यांच्या बरोबर बाहेर गेलेत. मी आल्यावर सांगते त्यांना. हा, ओके, बाय. अच्छा.
अरे टीव्हीचा आवाज कमी करा ना. हाय. अगं अरे मानसी ताई, हाय. हे काय तू एकटीच? ईशा कुठे आहे? अरे काय, तिला बसू तर दे. अरे काय झालं, मी बाहेरून आले ना, त्यामुळे ईशाला नाही आणता आलं. हे काय, ती नाही जाता मला खेळायला कोण? अरे सॉरी, पण काय करू मी, ईशा घरीच आहे रे. राहू दे रे आर्यन, चल आपण सिद्धेशकडे खेळायला जाऊ. अरे तुम्हाला माझ्याशी नाही का बोलायचं? चल चल. अरे पेढे तर खाऊन जा. कशी आहेत मुलं. कसले ग पेढे? अलका काकी आणि काका कुठे आहेत? एकत्रच सांगते. ओके, त्यांच्या रूम मध्ये ये. बहिणी पेढे घ्या. मी हो हो चालेल चालेल. अगं पण कसले पेढे? सांगते. बरोबर. मी स्वतःचं क्लिनिक सुरू करणार आहे. छोटीशी जागा आहे, भाड्याने घेतलीये. ते डील आज फायनल झालं. अरे वा, वा, चला सुरुवात झाली नवीन. काय अभिनंदन. थँक्यू. दुसरं असं काका, मी निर्मला अक्कांना भेटले. आमचं असं ठरलं की विक्रांतच्या ज्या आत्ताच्या सायकेट्रिस्ट आहेत डॉक्टर राजहंस, मी त्यांना जाऊन भेटणार आणि त्यांच्याशी बोलणार. नाही म्हणजे तू आणि आत्या जे ठरवाल ते योग्यच असेल. आणि मला तर काही कळतही नाही त्यातलं. थोडक्यात काय तर, विक्रांत सोबत काम करताना माझे जे अनुभव होते ते मी डॉक्टरांशी शेअर करेन. त्याचा उपयोग ट्रीटमेंट मध्ये होऊ शकतो. हे करून बघायला हरकत नाही. राईट. आपण वेगवेगळे प्रयत्न करत राहायचे. कशाला यश येईल सांगता येणार नाही. अलका काकी, नक्की मिळणार. तुम्ही निराश नका होऊ. खरंय, तू जे काही करशील ना त्याला आम्हा सगळ्यांचा सपोर्ट असेल. हो खरंय, माझा विक्रांत बरा व्हायला हवा हे सगळ्यात महत्वाचं. बघू काय होतं ते. चला मी निघते आता. इशू वाट बघत असेल. विक्रांतला भेटणार नाही काका. अगं तू त्याला बरं करायचा प्रयत्न करणार आहेस ना, मग भेटायला काय हरकत आहे? चालेल. कुठे आहे तो? जरा बघ. चल. हाय विक्रांत. विक्रांत, मी पेढे आणलेत. एक गुड न्यूज आहे. मी स्वतःचं क्लिनिक सुरू करतेय. अरे विक्रांत, असं काय करतो? तुला आनंद नाही झाला? अरे आपण मित्र आहोत ना? होतो, आपण मित्र होतो.